श्री स्वामी चरित्रसारामृत द्वितीय अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा। पुढे लोकोद्धारा कारणे भक्त पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामीची जन्मपत्रिका एका भक्त केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येत असे। गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपी प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादि सिद्ध कुंडला तेथे प्रतिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले। अक्कलकोटा माझारी राचाप्या मोदी यांचे घरी, बैसली स्वामीची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा केला की। त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले। 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघासी बसोनी दोहावरी तिसरीवरी बसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी। स्वामींनी हस्तमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखील पूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाका पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणातही वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो। तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले। तव पासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त गेले उठुनी उभयंता। एकूणी ऐसी वाणी उभयंता संतपले मणी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठुनी उभयंता। 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली। सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आली क्वचित गलिच्छ जागी बसती। कोणी काही आणून देती तेच महाराज भक्षिती, क्षणेक रावणी मागुती अरण्यात जाते ओठोणी। वेडा बुवा तया प्रती गावातली लोक म्हणती, कोणीही अज्ञान नेनती परब्रह्म रूप हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तींचे केवळ जे शंकर,
तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरपुन स्वामी सीमानतीश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणे कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार भाषण करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे अखंड, भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति. श्री स्वामी चरणामृतस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.